त्यामध्ये या येणाऱ्या 8 षटकांचा खेळ सर्व काही सांगून जाईल. जरी पाहिलं तर आपण या सर्व दोन्ही संघाच्या प्रेक्षकांना सुद्धा पाहिलं तर त्याचं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करूयात. मुफीत गेला ना बॅटिंगला. जबरदस्त मॅच मागील मॅच सुद्धा पाहिलं तर दहिवली संघाने ज्या प्रकारे जिंकली प्रेक्षकांना एकच गोष्ट हवी होती, चिंचवली जिंको अथवा पाहिलं तर दहिवली संघ जिंकू दे. मॅच रोमहर्षक झाला पाहिजेत आणि आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर प्रत्येक संघ तेवढा जबरदस्त खेळ खेळलेत. त्यामुळेच पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये आपण जेव्हा सुरुवात केली होती त्यानंतर पाहिलं तर काटरंग संघाने जो सेकंड राऊंड मध्ये जो केलेला जो विजय होता तोही पाहण्यासारखा होता. तदनंतर पाहिलं तर दहिवली संघ विपक्ष घरच्या मैदानात खेळणारा जडवा चिंचवली संघ आणि चिंचवली संघाला पराभवाची चव चाखावी लागली. शेवटच्या क्षणामध्ये मॅच रंगत जरूर झाली, पण तो म्हणतात ना जो जीता वही सिकंदर, आणि सिकंदर ठरला तो अर्थात पाहिलं तर दहिवली संघ. सन्माननीय जाधव साहेबांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आपण करूया सहर्ष स्वागत. रमेश दादा पाहिलं तर एक देखणं व्यक्तिमत्व आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून आतापर्यंत त्यांची उपस्थिती लाभली आणि सर्व खेळाडूंना आणि आयोजकांना चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम जरूर करतायत. म्हणूनच पाहिलं तर या स्पर्धेमध्ये शैलेशदादा फावडे, विनायकदादा जाधव आणि त्याचबरोबर यशदादा जाधव या सर्वांना एक मोठं बळ मिळालंय. आणि बळ आपण पाहिलं तर आज तिसऱ्या दिवसापर्यंत आपण जे पोहोचलोय, चांगल्या दर्जाच्या मॅचेस आयोजकांनी प्रत्येक आलेल्या अतिथी मान्यवरांचा केलेला सन्मान, प्रत्येक खेळाडूला पाहिलं दिलेलं एक मोटिवेशन, म्हणूनच ही स्पर्धा आपण म्हणू शकतो सक्सेसफुलच्या उंबरठ्यावर. मैदान जबरदस्त आहे, आयोजन कमिटी जबरदस्त आहे, त्यासोबत पाहिलं तर सर्व खेळाडू सुद्धा चांगला खेळ सुद्धा करणार. हाल संघामध्ये आपण जर पाहिलं तर मुनीर पटेल आणि त्याचबरोबर मुफीत पारकर ही जोडी मैदानामध्ये रवाना झाली आहे. वारंवार आपण या दोन्ही खेळाडूंना हाल संघासाठी ग्रामीण क्रिकेट चांगल्या प्रकारचा खेळ करताना पाहिलंय. अल्ताफ सर सुद्धा मैदानामध्ये असतील, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. टीमला चांगल्या प्रकारे सेट केली आहे, टीमला चांगल्या प्रकारे मैदानामध्ये उतरवली आहे. समोर असेल तो अर्थातच पाहिलं तर कृत्या, क्रिस्टी 11, आई गावदेवी करसोंडे, कुमार गायकवाड या संघाचे पाहिलं तर संघ पॅकर आहेत आणि त्यांच्या संघामध्ये खेळताना आपण पाहणार जोडी असणार जरूर पाहिजे तर टीममध्ये मयुरेश बहुड आणि त्याचबरोबर मनीष बारसकर हे जोडी पाहिलं तर मैदानामध्ये अगदी तांडव निर्माण करणार. परंतु दरम्यान चालू असेल बॉलिंग एंडवर पहिला गोलंदाज नैतिकचा पहिलाच बॉल आणि त्याचबरोबर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आहे बॅटर मुनीर पटेल. खरं तर या खेळाडूला आपण पाहिलं तालुका स्तरावरचा खेळ असू दे किंवा पाहिलं तर ओपन क्रिकेटचा खेळ असू दे, नेहमी या खेळाडूने पाहिलं तर फक्त प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. परंतु या मैदानामध्ये आजपर्यंत पाहिलं तर हाल संघाला प्रयत्न करावे लागले होते, विजयासाठी झगडावं लागलं होतं. परंतु आजचा दिवस कशा प्रकारे त्यांच्यासाठी असणार त्यांनाही माहिती आहे की मेहनत केल्याशिवाय फळ मिळणार नाही. आणि समोर असलेला पाहिलं तर खरसुंडी संघ ग्रामीण क्रिकेटमध्ये या संघाने सुद्धा आपल्या नावाची दहशत निर्माण केली आहे. फटका पाहिला तर उंच गेला, फिल्डर नाही आहेत, वॅकंट एरिया आणि बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. पहिल्या बॉलवर आल्या आल्या आक्रमण केलं, अर्थातच टीमचा कॅप्टन मोफित पारकर छोटा पॅक बळा धमाका मारतोय चौकार. आपण विचार करूयात अल्ताफ सरांची साथ मग का होणार नाही. पहिलं तर या अवनी 11 हाल संघाचा खेळ झकास, जबरदस्त टोकला चौकार, मारलेला चौकार आणि धावसंख्येची स्थिती 5 धावा. आज साथीला आमच्या प्रवीण दुगाडे सर आहेत, योगेश सर, कर्जत. इथे पाहिलं तर मॅचची लीडिंग एज चौकारानंतरची आलेली विकेट. म्हटलं जातं पहिला तुम्ही माना परंतु दुसरा आमच्याकडे नक्की संधी असणार, आम्ही दुसरा अशा प्रकारे वार करू की तुम्हाला परत उठता येणारच नाहीये. पहिला चौकार त्यानंतर आलेला विकेट गेली मैदानाच्या बाहेर. एएससी हाल संघाला अर्थातच अवनी 11 एएससी हाल संघाला लागलेला पहिला धक्का. मुफीत पारकर बॅक टू दी डगआउट.
संदे मैदानाच्या बाहेर. काम केलं होतं परंतु आताही बक्षीस लागले. वेगळ्या अटॅकची संधी अलॉंग द कार्पेट फटका खेळला जाईल. लंगॉनला फिल्डर आहेत तैनात. पकडला जाईल बॉल. त्यांनाही माहिती आहे की आता 2 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. न्यू बॅटर आले अर्थातच पाहिजे तर मोजीद आणि मोजीदला माहिती आहे की आता टीमला गरज काय आणि गरजेला उभा राहणारा पाहिलं तर सर्वात महत्वाचा असतो. गरजेला उभे राहिले धावसंख्या एकीने पुढे सरसावली. 6 पंत पोहोचवलंय. स्ट्राईक पुन्हा एकदा असेल तर या खालापूर मधला एक दर्जेदार खेळाडू मुनीर पटेल. यंदाच्या हंगामध्ये आपण रायगड प्रीमियर लीग खेळताना पाहिलं. याआधी बऱ्याच रायगड प्रीमियर लीगचे हंगाम खेळला. सोबत पाहिलं तर गोरसई विरुद्ध सुद्धा चांगल्या प्रकारचा खेळ केला. मग बदलापूर असू दे, भिवंडी असू दे, पनवेल असू दे, तलोजा असू दे की पाहिलं तर उरण असू दे, प्रत्येक विभागामध्ये जेव्हा हा पाहिलं तर हा संघ खेळतो तेव्हा या खेळाडूची चर्चा केली जाते. त्याच्या विरुद्ध गोलंदाज नैतिक चांगली गोलंदाजी स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. अपील केली जाते. अपील केली जाते परंतु इथं पंचांनी सांगितलं की बॅट बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल जरूर आला. गोलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमीच. पहिलं षटक हाताळलं. नैतिक होतं. अवघे पाळलेल्या खेळाडूचा कमी वर्षाचा अनुभव आहे परंतु अनुभवापेक्षा आपल्या टॅलेंटवर गोलंदाजी केली आणि पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या अवघ्या पाहिलं तर 6 धावा परंतु 2 विकेट मैदानाच्या बाहेर. डीजे ठोक मेरी यार. जरूर मिळणार ती अर्थातच मुनीर पटेल या खेळाडूला. मागील 3 दिवसामध्ये आपण पाहिलं तर समालोचन कक्ष अक्षरशः भरून गेलं होतं. आमचं व्यासपीठ भरून गेलं. व्यासपीठावर पाहुण्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. या आयोजकांनी जेवढ्या पाहुण्यांना पाहिलं तर इन्व्हाइट केलं होतं. प्रत्येकाने स्पर्धेला इथे उपस्थिती लावली आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे की आयोजकांची मेहनत आज इथं सत्यात उतरते आणि या स्पर्धेला अगदी 4 चांद लागलेत. यानंतर कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. डीप कव्हरमध्ये फिल्डर आहेत तैनात. सिंगल धाव मिळेल. हाल संघ जर पाहिलं तर आज खेळणाऱ्या त्यांच्या खोपोलीच्या मॅचमध्ये तिथेही त्या मॅचमध्ये चांगला खेळ गेला. सेन्सिबल खेळ पाहायला मिळाला. सुफियान संधीची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर बॉलरने केलेली कमाल पळतो. आता मैदान नवीन आहे आणि त्याचबरोबर संघ अपोजिट सुद्धा तेवढाच नवीन आहे. अर्थातच क्रिस्टी 11 आयगावदेवी खरसुंडी संघ. वाट बॉल आलाय. बऱ्याच वेळेनंतर अवधीनंतर पाहिलं तर अवांतर रूपामध्ये धावसंख्या आली आहे आणि या धावसंख्येचा फायदा नक्कीच मिळणार तो अर्थातच अवनी 11 एस हाल संघाला. नेहमी प्रत्येक मैदानामध्ये पाहायला हाल संघाचा खेळ दर्जेदार राहिलाय परंतु आता दबाव असेल तर अर्थातच पाहिलं तर खरसुंडी संघाचं. खरसुंडी संघ चांगला खेळ ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळत आला. इथे पाहिलं तर चांगला बॉल अडवण्याचा प्रयत्न केला. वाडिश लॉंगॉनला मयुरेश बौड आहेत. तेजीने आले बॉलवर पकडलाय. झपट केला आणि त्याचबरोबर इथे फक्त मिळेल ती अवघी 1 धाव आणि 21च्या मध्ये धावकाची स्थिती आपण पाहिली तर तब्बल झाल्यात धावा 9 धावा 10 धावा झाल्यात. बॉल हवेत आहे. इष्टाच्या मागे त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेगला पकडला गेला जाईल. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर.
मासा अडकला, जाळं लावलं होतं आणि जाळ्यामध्ये पकडला गेला. तर अर्थातच मोठा विकेट मैदानाच्या बाहेर. मोहिल पटेल बॅक टू दी टर्नआउट. विकेट जरी गेली तरी सुद्धा पाहिलं तर या मोहिल पटेलचा खेळ खास राहिला आहे आज आतापर्यंतच्या पाहिलं तर या खालापुट्टेलीस क्रिकेट असोसिएशनसाठी. चांगल्या प्रकारचा क्रिकेटसाठी त्यांनी ग्रामीण क्रिकेटसाठी खेळ केलाय. परंतु मैदानामध्ये न्यू बॅटर आले तर अर्थातच राजू आलेत. राजूच्या नावावर या मैदानामध्ये पाहिलं तर एक रेकॉर्ड आहे, परंतु रेकॉर्ड त्याच्यासाठी तो खराब रेकॉर्ड बॉलिंगच्या मार्फत होता. तो सामना जिंकवण्याचं काम सुद्धा राजूने केलं होतं याच मैदानामध्ये. तो आता बॅटिंगसाठी कमाल दाखवावी लागेल. आलेच पहिल्याच बॉलवर अपील केली होती, गोलंदाजाने अक्षरशः पाहिलं तर जकडून ठेवलंय आणि इथे गावदेवी खरसुंडी संघाने ओळखलंय. तरी पाहिलं तर इथे 9 वाजता आले होते आणि त्यांनाही माहिती आहे आम्ही लवकर आलो, खेळपट्टीचा अभ्यास केला, कशा प्रकारे कुठे पाहिलं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, कशी पाहिलं तर बॅटिंग करावी लागेल याचा संपूर्ण अभ्यास केलाय. म्हणूनच या मॅच मध्ये आणि याचबरोबर पहिल्या इनिंग मध्ये अर्थातच अवनी 11 ASC या संघाविरुद्ध जबरदस्त गोलंदाजी करतात. तो अर्थातच गावदेवी खरसुंडी संघ. चांगला फटका लावून ती कार्पेट फटका चाललाय. वाडी श्लोंगाला फिल्डर आहेत, एक धाव जरूर दिली जाते. सिंगल आणि डबलचं इथं पाहिलं तर इक्वेशन पाहायला मिळतंय. चौकार षटकार नाही आहेत. मोठी फटकेबाजी जी करायची होती ती अजूनही मोठी फटकेबाजी आली नाहीये आणि त्याचाच फायदा इथं पाहिला तर केला जातो. तो अर्थातच कृत्या क्रिस्टी 11 आई गावदेवी खरसुंडी संघाने आतापर्यंत षटक हाताळले 2 आणि या 2 षटकामध्ये धावसंख्या खर्च केली आहे 12 धावा. पाहिलं तर 6च्या रन रेटने धावसंख्या चालली जाते. 6 प्रत्येक षटकामध्ये पाहिलं तर आपण चांगल्या प्रकारची गोलंदाजी झाली आणि त्याचबरोबर 3 विकेट मैदानाच्या बाहेर. कमाल विजय. आणि ग्रामीण मधून आम्ही सुद्धा पाहिलं तर चांगला खेळ करत आलोय. आत्ताही खेळ करणार तेवढाच चांगला आणि अजून एक डॉट बॉल आलाय. एका डॉट बॉलचं इथे बोलतं खरसुंडी संघासमोर एक चांगल्या प्रकारचं वापर खरसुंडी संघ करून घेतो आणि त्यांनाही माहिती आहे बॉलिंग ट्रॅकवर असलेला मयुरेश खलापूर तालुक्यामधला ग्रामीण क्रिकेट मधला एक दर्जेदार खेळाडू, मॅच विनर खेळाडू आहे. मग कोणत्याही क्षणामध्ये पाहिलं तर हा मॅच जिंकून देऊ शकतो आपल्या संघाला. आणि आता जर पाहिलं तर बॉलिंगच्या बाबतीत चांगल्या प्रकारची बॉलिंग चालू आहे. 13 ओव्हर पाहिलं तरी विकेट 4 गेल्यात. बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा मयुरेश
फटका दमदार आहे, फिल्डर आहे तैनात, पकडला जाईल, सहज सोप्या रीतीने मैदानाच्या आतमध्ये पकडला गेला जाईल आणि त्याचबरोबर आल्या पावली माघारी. जास्तीचं काही केलंच नाही राजू यांनी, मैदानाच्या बाहेर येतात. 3 बॉल आणि वैयक्तिक 1 धाव संख्येवर मैदानाच्या बाहेर. खेळाडू बाद. सिनियर खेळाडू काय करू शकतो, अनुभव काय आहे मधला षटकार.
शॉट फटका झाला. फिल्डर आहे त्यावेळेला लॉंगरनला फिल्डर होते आणि मिळेल ती फक्त एकच धावाडी. या एकच्या मध्ये धावफलकाची स्थिती 28 पर्यंत पोहोचला. माहिती आहे संघाला 30 वरती जावं लागेल. 35 पर्यंत पोहोचलो तर वेल अँड बेटर आणि तेच इथं काम करतात. अगदी पाहिलं तर हाल संघाचा आपण प्रामुख्याने विचार करूया. सध्या सुद्धा पाहिलं हाल संघ बाहेर जाऊन क्रिकेट खेळतोय. मागील पाहिलं तर संपूर्ण महिनाभर रेस्ट केला पण तो पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरला आणि तोच दरारा घेऊन तोच दहशत घेऊन मैदानामध्ये बॅटिंग करतोय. पण त्यांच्या समोर असताना गावदेवी खरसोटी संघ या संघाला सुद्धा कमी लेखून जमणारच नाहीये. ग्रामीण मधला अव्वल संघ आहे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणं सोपं नसणारी आहे. पाहिलं तर हाल संघाला सुद्धा माहिती आहे इथं सिंगल अजून एक धाव मिळते. सिंगलचं प्रमाण पाहिलं तर या इनिंग मध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं चांगल्या सिंगल्स आलात. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक बॅटर सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न जरूर करतोय आणि टीमची टोटल 29 धावा. एखादा चौकार आणि एखादा षटकार पाहिलं तर हाल संघासाठी यावा लागेल. नव संजीवनी नव चैतन्य निर्माण करून देणारा चौकार षटकार येणार का आणि तो चौकार षटकार प्रेक्षकांची मनं जिंकणार का. खरं तर हाल संघाचे पाठराखे बरेच आलेत. खरसुंडी संघाचे बरेच पाठराखे त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. फिल्डर आहे तैनात. पकडला जाईल बॉल. फेकी सुद्धा केली आहे. एक धाव घेतली जाते कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करणार नाहीयेत माहितीये. जर का आता इथे विकेट राखली तर एखादा फटका येऊ शकतो पण तो शेवटच्या क्षणी आपल्याकडे बॉलर शिल्लक आहेत म्हणून याच जोडीला काय करायचे ते करायचंय आणि जोडीने आता आपल्या टीमला नक्कीच वरचढ करून जायचंय. धाव संख्या 30. तीस धावा आहेत. उंच गेलाय बॉल. स्वतः बॉलर झेलखाली आलेत. कुणाल मानसकर एक चांगले फिल्डर सुद्धा आहेत. पकडला गेला झेल. विकेट गेली मैदानाच्या बाहेर. क्रिकेटमध्ये महान खेळाडूंची नक्कीच पंढरी आणि रायगड जिल्ह्याचं क्रिकेट पाहता पाहता संपूर्ण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळलं गेलंय आणि त्या रायगडचे खेळाडू या मैदानामध्ये अर्थात पाहिले या खालापूरच्या दोन टीम एका बाजूला असणारे पाहिलं तर क्रिस्टी 11 आईगावदेवी खरसोंडी संघ, दुसऱ्या बाजूला अवनी 11 ASC संघ. अनेक पाहुण्यांची आज या मुख्य अतिथी मंचावर आपल्याला नक्कीच उपस्थिती लाभली. प्रत्येकानेच आपल्या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. प्रत्येकाने या स्पर्धेला आपल्या चांगल्या प्रकारचं योगदान दिले. प्रत्येकाचा हातभार लागलाय. मग आयोजकांनी एवढी मोठी टुर्नामेंट रचली कशी प्रत्येकाला प्रश्नचिन्ह पडला होता. परंतु म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे आणि चांगल्या प्रकारचं योगदान आपल्या प्रत्येकाचं या आयोजन कमिटीला लाभलंय. त्यासाठी तुमचं पुन्हा एकदा नक्कीच मनाच्या अंतकाला होतं नक्कीच आभार व्यक्त करतो. प्रेक्षक सुद्धा आलेत. प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेला चांगल्या प्रकारे दाद दिले. मग शेवटच्या क्षणामध्ये आपण पोहोचलो. आज जर पाहिलं तर तिसरा दिवस आहे. उद्याचा शेवटचा दिवस. उद्याच्या दिवशी सुद्धा पाहिलं तर मोठमोठे संघ आपण खेळायला पाहणार आहोत. मग त्यामध्ये नक्कीच थोड्या वेळात समजेल आपल्याला कोणते कोणते संघ उद्या असतील. सन्माननीय आदरणीय शफिक भाई जळगावकर यांचंही शुभागमन होते. शफिक भाईंना विनंती असेल दादा या आपण व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीवर असणार. शफिक भाई जळगावकर यांचं सुद्धा शुभागमन झालंय. शफिक भाई जळगावकर यांना विनंती असेल तर या आपण व्यासपीठावर आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असणार आहे. आणि यातूनच पाहिलं तर 4 ओव्हरचा खेळ संपला. 24 बॉलचा खेळ संपला आणि 24 बॉलच्या अंती धावफलक पोहोचले 32 वर. गरज असणार आहे ती 33 धावसंख्येची. 24 बॉल्स मध्ये 33 धावा करायच्या अर्थातच त्या पाहिलं तर क्रिस्टी 11 आई गावदेवी खरसुंडी संघाला सोपं नसणारे आव्हान. जर पाहिलं आपण तर आज ज्या प्रकारे गोलंदाजी हाल संघाने खोपलीच्या मैदानामध्ये केली आहे आणि त्याच प्रकारे गोलंदाजी जर इथे केली तर नक्कीच हे खरसुंडी संघासाठी सोपं नसणार आहे. परंतु जोपर्यंत मनीष बारसकर मयूर सारखा खेळाडू मैदानामध्ये थांबेल तोपर्यंत हाल संघासाठी हे गोष्ट थोडी कठीण ठरेल. कारण या जोडीने बरेच सामने पाहिले तर आई गावदेवी खरसुंडी संघाची जिंकून दिलेत आणि या संघाने दाखवून दिलं की खालापूर तालुक्यामध्ये अशी एक जोडी आहे त्या जोडीची दखल जास्त प्रकारे घेतली गेली नाहीये. तरी सुद्धा खरसुंडी गावाचं नाव उंचावर नेण्यासाठी या जोडीची बरीचशी मेहनत केली गेली आणि जरूर या पाहिलं तर 33 धावा केल्या जातील का की वाचवल्या जातील हे सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये पाहूया. तात्पुरती संधी आपल्या डीजेला.
यस, थँक्यू डेझी. पहिल्या इनिंगचा खेळ संपला. अर्थातच आजच्या या पहिल्या राऊंड मधली ही शेवटची मॅच आहे आणि इथून जिंकणारा संघ नक्कीच दहिली संघासमोर 2 हात करण्यासाठी सज्ज असणार. ती मॅच 3 ओव्हरची असणार, परंतु चालू असलेली मॅच 4 ओव्हरची मॅच आणि या 4 ओव्हरच्या मॅचसाठी दोन्ही संघ एकमेकांच्या विरुद्ध अतोनात मेहनत घेणार आणि मेहनतीनेच नक्की आपल्या संघाचं नंदनवन या मैदानामध्ये फुलवणार. आणि नंदनवर कोणत्या संघाला फुलवण्याची संधी असणार हे सुद्धा येत्या 24 बॉलमध्ये पाहावं लागेल. खरं तर आपलं व्यासपीठ शोभून दिसतंय आपल्या श्री सन्माननीय माजी नगराध्यक्ष रमेशदादा जाधव यांच्या नक्कीच शुभ आगमनाने आपल्याला पाहतोय. आणि शुभ आगमन त्यांचं जेव्हा झालं तसं पाहिलं तर प्रत्येक त्यांचे जे चाहते ते चाहते सुद्धा त्यांच्या अवतीभोवती यायला लागले, फिरायला लागले आणि त्यांनी सुद्धा दाखवून दिलं की त्यांनी विकास कामामध्ये आपलं नक्कीच योगदान चांगलं दिलं. म्हणूनच त्यांचा आज एवढा चाहता वर्ग इथे मैदान आहे. जरूर पाहिलं त्यांचं या स्पर्धेमध्ये आपण शुभ आगमन करूयात. त्यासोबत पाहिलं तर सन्माननीय वीरेंद्र जाधव सुद्धा आहेत. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी लागणाऱ्या सामनावीराच्या ट्रॉफीज देखील दिल्यात. त्या ट्रॉफीज सुद्धा आपल्याला जबरदस्त अशा ट्रॉफीज आहेत, देखण्यात सौंदर्याने नटलेल्या ट्रॉफीज आपल्याला पाहतोय. त्यासोबत प्रथम क्रमांकापासून 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीज डॉक्टर सुनील भाऊ पाटील यांनी आपल्याला उपलब्ध करून दिल्या. त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करावे तेवढं कमीच असेल. प्रत्येकाने चांगल्या प्रकारे आपल्याला मदत केली आहे. निखिलजी देशमुख असेल, शुभमजी कडू यांनी पाणी पुरवलंय, बॉल पुरवलेत नागेजी देशमुख, कुशल कुमार यांनी. प्रत्येकाचं कौतुक करावं लागेल. परंतु आता मॅच मध्ये कौतुक करण्याची संधी कोणाला निर्माण असणार, कारण कौतुकाची थाप जर पाहिजे असेल तर मेहनतीच्या जोरावर आपल्याला मॅचला जिंकावं लागेल, मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. गरज असेल ती 33 धावांची बॉल ट्रॅकवर ताबिश आलेत. ताबीचा पहिलाच बॉल बॅट चेंज लागली आहे आणि त्याचबरोबर थोडी चुकी झाली आहे. कदाचित या बॉलवर इथे बॉल अडवला गेला असता, परंतु नशिबाची साथ मिळाला चौकार. यांनी आपल्याला जे स्पॉन्सर केले लाईव्हचं माध्यम त्यांचे कौतुक करणं गरजेचंच आहे. त्यांचे आपण कौतुक करूया. साई नागवेकर यांचं सुद्धा कौतुक करायला लागेल. चांगल्या प्रकारचं त्यांनी आपल्याला एक केटीसी लाईव्हचं स्पॉन्सरशिप करून दिली आहे. सन्माननीय सुभाजी जाधव यांच्याकडून लागोपाठचे जर का पाहिले तर 2 षटकार आले तर 1000 रुपये कॅश प्राइज असणार आहे. फुलचा फटका वाटच्या रीच मध्ये आला, पण तो फिल्डर होते तैनात. विकेट जातीये, प्रोटेक्शन लावलं होतं त्यांनाही माहितीये. हा बॉल जर अशा प्रकारे टाकला तर पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, पण प्रयत्न फसलाय. विकेट मैदानाच्या बाहेर. मयुरेश बौड बॅक टू दी डग आउट. जो पाहिजे त्या गरजेला उपयोगी पडेल तोच मोठा आणि प्रेम आहे मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी. ताबिशच्या विरुद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता, फिल्डर कडून झाले चुकी. लॉंग स्टॉपला बॉल गेला, फिल्मा पार. मिळाला धावा 4. मोठी टीम मैदानामध्ये अशा चुक्या करत असेल तर त्याला एकच सांगू शकतो, तुमच्या चुकीला मैदानामध्ये माफी नाही नाही नाही. डीजे ठोक. टीम पाहिल्या जवळपास पहिल्या तर 32 टीम आतापर्यंत खेळताना आपण पाहिल्या आणि या 32 टीम मधून एवढंच नावं कोणाची लक्षात राहतात,
जे चांगला खेळ करतात त्यांची नावं लक्षात राहतात. इतिहास नोंद कोणाची होते, ज्यांचा खेळ अप्रतिम राहतो त्यांची नोंद पाहिलं तर इतिहास होते. आणि इतिहास जर घडवायचा असेल तर आपल्याला खेळ चांगला करावा लागेल आणि हा संघाला याचा विचार करायला पाहिजे. फिल्डिंग आपली लूज होतीये त्याच्यावर भर द्यावी लागेल. पुन्हा एकदा फिरून मारण्याचा केला प्रयत्न, वॅकंट एरिया आहे, त्याचबरोबर लॉंग लेग ला बॉल गेला सीमा पार, मिळाला अजून एक चौकार, बॅक टू बॅक दुसरा चौकार. खरं तर खूप मोठं नाव आहे करसोटी संघाचं या टेनिस क्रिकेटमध्ये. आपल्या नावाची दहशत ग्रामीण क्रिकेटमध्ये या संघाने केली आहे. आणि खरं तर त्यांच्यासमोर खेळणारा संघ सुद्धा अवनी 11 ASC हा संघ, त्यांच्या विरुद्ध खेळ करायचा तर आपली बॅटिंग चांगली झालीच पाहिजे. आणि चौकार षटकारांची इथे हॅट्रिकची संधी निर्माण झाली त्या अर्थातच प्रेम भिलारे खेळाडूला. पुढे सरसावले डायचा डाऊन फटका केल्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज जेलखाली गेली आहेत आणि पकडण्याचा केला प्रयत्न, दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये विकेट जातीये, खेळाडू बाद होतात. प्रेम भिलारे बॅक टू दी डगआउट. मैदानाच्या बाहेर प्रेम भिल्लारे सुद्धा बाद झालेत, मयुरेश भौड सुद्धा बाद झालेत. आणि आता मॅच मध्ये मैदानामध्ये रवाना झालेत कुणाल बारसकर, ज्यांनी पहिला तर शेवटचं षटक घेतलं होतं. एक चांगले बॅटर चांगले बॉलर, सुरुवातीला सांगितलं होतं या खेळाडूवर विश्वास टाकावा लागेल. पहिलं तर अर्थातच करसुंडी संघासाठी बरेच वर्ष क्रिकेट खेळले, बरेच वर्ष चांगले क्रिकेट खेळले आणि आजही त्यांच्यावर विश्वास तेवढा टाकला गेलाय. अर्थातच पहिली विकेट गेली मयुरेश यांची, दुसरी विकेट पाहिली तर प्रेम भिल्लारे बाद झाले, परंतु तिसऱ्यांदा आले तिसऱ्या विकेटसाठी अर्थातच जे मैदानामध्ये रवाना झालेत कुणाल बारसकर असतील, मनीष यांना स्ट्राईक मिळेल. 2 बॉल वैयक्तिक 5 धाबे करतात संघाचे बाहुबली षटकारांचा बेताज बादशाह. आणि यांनाही माहिती आहे या मॅच मध्ये आपल्यावर दडपण असणारच, पण लक्षात ठेवलं पाहिजे कोळशावर जेव्हा प्रचंड ताण तयार होतो तेव्हाच त्याचा हिरा बनतो. आणि तुम्हाला जर चमकायचं असेल तर दडपण सोसायला शिकलं पाहिजे. दडपणाखाली जो शांत राहतो, चांगला खेळ करतो तोच खरा चॅम्पियन असतो. आणि आपल्याला चॅम्पियन बनण्याची संधी निर्माण करायची असेल चांगला खेळ करावाच लागेल. बॅटिंग स्ट्राईक एंडला तरतातच मनीषचा पहिलाच बॉल उंच मारला, फटका फसला, स्वतः बॉलर जेल खाली, पकडला गेला झेल आणि विकेट जातीये. मोजीब करबे विकेट घेतात, खेळाडू बाद मनीष बारसकर बॅक टू द डगआउट. बॅटिंग करणारा संघ क्रिस्टी 11 आहे गावदेवी करसुंडी संघ. कुमार गायकवाड सर थोडीशी निराश असतील, परंतु निराश असाच नव्हता, आपल्या संघावर विश्वास टाकला पाहिजे. येणारा प्रत्येक बॉल काहीतरी नवीन घेऊन येईल. या बॉलवर जरी विकेट गेली असेल तरी येणारा बॅटर नवीन मैदानामध्ये सूरज आलेत. सूरजने जर आपल्या संघासाठी चांगलं काम करायचं असेल तर स्वतःला मैदानामध्ये झोकून द्यावा लागेल. आणि मैदानामध्ये झोकून देणारा पहिला तर खेळाडू कधीच रणांगणामध्ये हार मानत नाही. आणि रणांगणामध्ये जो हार मानत नाही तो मैदानामध्ये पाहिलं तर कधीच हारत सुद्धा नाही. नक्कीच कोणताही गेम पाहिला तर सहजरित्या घ्यायचा नसतो. जर जिंकायचा असेल तर त्याला नक्कीच कठीण म्हणूनच जिंकावं लागतं. आणि तो कठीण म्हणून इथे खेळ नक्कीच मैदानामध्ये आलाय समोर. तो अर्थातच खरसुंडी संघासमोर मोजीब खरबे आहेत बॉलिंग ट्रॅकवर, चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतात. आतापर्यंत 3 विकेट मैदानाच्या बाहेर गेल्यात. आपण जर प्रामुख्याने विचार केला तर मयुरेश भौड बाद झालेत, अर्थात त्यानंतर मनीष बारसकर सुद्धा बाद झाले आणि प्रेम भिल्लारे सुद्धा बाद झालेत. प्रेम भिल्लारे 2 चौकार मारले होते, वैयक्तिक 8 धावा केल्या, 3 बॉल 8 धावा संख्येवर ते बाद झाले.
त्यांनी ओळखायला पाहिजे होतं की टीमला विकेटची गरज आहे माझी, पण तो विकेट गेली नव्हे तर विकेट काढली गेली ताबिशकडून. सिंगल साठी खेळण्याचा प्रयत्न केला, सिंगल डबलचं रूपांतर करावं लागेल. पहिल्या इनिंग मध्ये आपण जे पाहिलं ते आता करावं लागेल. पहिल्या इनिंग मध्ये हाल संघाला माहिती आहे मॅच थोडी कठीण नक्कीच आपल्यासाठी बनले, पण त्यांनी ओळखलं की जिथे आपल्याला फटकेबाजी करायची तिथे फटकेबाजी केली, जिथे सिंगल डबल घ्यायची तिथे सिंगल डबल केली. धावसंख्या घेतली होती 1 आणि या 1च्या मधून 15 धावसंख्या. पर्यंत पोहोचलाय खरसुंडी संघ. मॅच जिंकायचे स्वप्न स्वतःत उतरवायचे, चॅम्पियन बनण्याचं स्वप्न दोन्ही संघ घेऊन आले, परंतु एकाच स्वप्न पूर्ण होणार. एका संघाला पाहिलं तर या मॅच मध्ये जिंकून पुढच्या फेरीमध्ये जाण्यासाठी नक्कीच प्राप्त होणार तो म्हणजे विजय, परंतु कोणता संघ जाणार येणारा काळ ठरवेल. त्यासाठी घ्यावी लागेल मेहनत आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या नावाचा डंका वाजवावा लागेल या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल करत या गोलंदाजाला फिरकीचा जादूगर का म्हटलं जातं. मैदान कोणतंही असू दे, खेळपट्टी कशी असू दे, परंतु आपल्या बोटांच्या जादूवर नाचवायची ताकद समोरच्या खेळाडूला या खेळाडूला चांगली माहिती आहे. म्हणून तर पाहता मुजीब खरबेचं नाव या संपूर्ण पाहिलं टेनिस विश्वामध्ये आदराने घेतलं जातं आणि आजही त्यांच्यासाठी त्यांचे बरेच पाठरेख आलेत, बरेच प्रेक्षक आलेत. खेळाडूचा खेळ चांगला झालाय आणि त्यामात्र मात्र शंका नाहीये. मागे मारण्याचा केला प्रयत्न, दोन फिल्डरच्या अगदी मधोमध वाराच्या वेगाने गोळीच्या वेगाने सुसाट बॉल गेला सीमा पार. कशाही येऊ देत, कुठूनही येऊ देत, बॉलरने मारू देत किंवा पाहिलं तर सलामीच्या बॅटरने मारू देत, परंतु धावा येऊ देत आणि हा धाव की 4 धावांसाठी गेला. कोणाला बारसकरांच्या बॅट मध्ये झालेला चौकार. पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. जिंकणार कोण पराभूत कोण होणार हे पाहिलं तर शेवटचं षटक शेवटचा बॉल जरूर ठरवेल, परंतु आतापर्यंत चांगला खेळ केला तो अर्थातच पाहिलं तर या बॅटिंग करणाऱ्या क्रिस्टी 11 आहे गावदेवी खरसुंडी संघाने. आणि खरसुंडी संघाला एवढंच म्हणू शकतो, मैदानात उतरलात तेव्हा वाघासारखी डरकाळी असू द्या, तुमच्या खेळात सगळ्या पाहिलं तर या संपूर्ण मैदानात तुमच्या संघाची चर्चा असू द्या. हार आणि जीत कोणता तरी संघ होणारच आहे, परंतु तुमची क्रिकेटमध्ये खेळणारी जी फाईट बघून तुमची चर्चा आणि तुमची दहशत समोरच्या संघामध्ये सुद्धा असू द्यात आणि त्या संघामध्ये समोरच्या तुमची दहशत निर्माण करायची असेल तर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. तर चांगला खेळ केला जाणार का की त्या चांगल्या खेळापासून वाचवलं जाईल. बॉलिंग ट्रॅकवर असतील ते म्हणजे अर्थातच अष्टफ बॉलर. बराचसा अनुभव यांच्यासाठी सुद्धा आहे, हे सुद्धा पाहिजे तर बराच अनुभव घेऊन मैदानामध्ये आलेत. वेल एक्सपिरियन्स खेळाडू. 19 धाबा झाल्यात. इथे एक केली तर कंप्लीट आता गरज असणारे पाहिलं तर झाल्यात 20 धाबा. लेग बाय 4 रुपयामध्ये धावसंख्या एक मिळाली जाते. 20 धाबा झाल्यात आणि आता करायच्यात अजूनही पाहिलं तर जिंकण्यासाठी 13 धाबा. 13 धाबा करायच्यात. 11 बॉलचा खेळ असणाऱ्या 13 धावसंख्येची गरज. बॉलिंग ट्रॅकवर फिरकीचा बेताज बादशाह पाहिलं तर अष्रफ आहे. चांगल्या प्रकारे गोलंदाजी याआधी त्यांनी केली आहे आणि आजच्या दिवसामध्ये त्याच्यावर कमाल करावी लागेल. पाहिलं तर समोर भेटलेत अगदी पायाच्या मधोमध पाय चितवतात खेळाडू. जिथे विकेट घ्यायची होती तिथे विकेट सुद्धा घेतली जाते. खेळाडू बाद होतात मैदानाच्या बाहेर.
मध्ये त्यांनी त्यांच्या कामामध्ये नक्कीच एक उच्चांक गाठला आणि आजही या मैदानामध्ये जेव्हा त्यांच्यावर जबाबदारी आली अर्थातच राष्ट्रवादी शिवसेना ओबीडी चषकामध्ये त्यांच्यावर जी जबाबदारी आली ती जबाबदारी अक्षरशः चांगल्या प्रकारे नक्कीच हाताळले त्यांचंही कौतुक करूयात आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. चेक केलं जाईल आपल्या वॉर रूम मध्ये आउट आहे रनआउटच्या रूपामध्ये की पाहिलं तर व्यवस्थित पोहोचलाय हे पाहिलं जाईल. नॉट आउट आहे. खेळाडू आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये व्यवस्थितरित्या सुखरूप पोहोचला आणि सुखरूप पोहोचल्यामध्ये त्यांनी सुटकेचा निश्वास सुद्धा टाकला असेल की या ओव्हरमध्ये जर का विकेट गेली असेल तर अक्षरशः दडपणाखाली आला असता. जिथे आपल्याला करायच्या त्या अवघ्या पाहिल्या तर 33 धावा करताना सुद्धा आपल्या नाकात दम आलाय. यावरून आपण बघू शकतो की मॅच किती जबरदस्त रंगली. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाय. बॉल बाहेर राहिलाय बराच बाहेर गेला. वाईट बॉलाला वाईटच्या मध्ये धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या टीमची बॅटिंग करणाऱ्या खरसोडी संघाची 25 धावा. डॉट बॉल टाकला आता. डॉट बॉल जरूर आला जर पाहिलं तर 25 धावा चांगली इथे बॅटिंग मैदानामध्ये केली जाते. टेक्निशियन टीमला सुद्धा विनंती असेल की आपण स्कोर चेंज करायचं ते. पुन्हा एकदा अपील केली आहे. वारंवार अपील करण्याचा प्रयत्न केला जातोय. बॉलिंग तर अगदी चांगली राहिली आहे. 19 धावा पहिल्या तर आपण होते त्या अर्थातच पाहिलं तर 2 ओव्हर होते. त्यानंतर इथे गोलंदाजाने केलेली कमाल धमाल आपल्या फिरकीच्या जादूवर नाचवल्या समोरच्या संघाला आणि आतापर्यंत धावा संख्या स्थिरात आहे ते 25 वर. आता 25 धावा झाल्या आता जिंकण्यासाठी. जिंकण्यासाठी
एक बरोबर चार. हो 4 आले. तेवीस धावा झाल्यात. खरं तर माझी 12th मॅनला एकच विनंती असणार आहे, जेव्हा स्कोर येतो त्या स्कोररच्या बाजूला राहायचं. आपण कॉमेंटेटरच्या बाजूला सुद्धा राहू नका, किंवा आपण मॅचमध्ये कोण काय करतो याच्याकडे लक्ष सुद्धा देऊ नका. आपल्याला स्कोररवर बसवलंय. मी दोन्ही टीमच्या 12th मॅनला हे सांगेल, हा संघ तुमची सुद्धा मोठी चुकी आहे. तुमचं स्कोरर काय लिहितो याच्याकडे लक्ष पाहिजे. 12th मॅनचं काम आपल्या टीमला सपोर्ट करणं आहे. 23 धावा झाल्यात. आता गरज असणार आहे ती 6 बॉलमध्ये 10 धावा संख्येची. 6 मध्ये जिंकण्यासाठी 10 धावा करायच्या आहेत. आता बॉलिंग ट्रॅकवर बॉलर असणार आताच टुका टुकला. दहा बॉल 10 पाहिजे. मुफीद. मुफीद पारकर. सर्व काही इथे पाहिलं तर आता या मॅच मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा खेळ करण्यासाठी अर्पण करावा लागेल, स्वतःला झोकून द्यावा लागेल. आतापर्यंत ज्या प्रकारे पाहिलं बॅटिंग करताना ग्रामीण संघाकडून चांगला खेळ केलाय, कुणालने दाखवून द्यावा लागेल स्वतःवरचा विश्वास, जिद्द, चिकाटी, मेहनत, आणि त्या मेहनतीवर आपल्या स्वतःला झोकून द्यावा लागेल. सांगावं लागेल मी आहे ना उभा, करू शकतो. प्रेशरची मॅच आहे आणि प्रेशर मध्ये पाहिलं तर भल्याचं इथे पर्यंत आव्हान संपुष्ट होताना आपण पाहिले. मोठमोठ्या संघांना आपण प्रेशर मध्ये जिंकताना पाहिले, पराभूत होताना पाहिले. परंतु आता या मॅच मध्ये पाहिलं तर हाल संघ सुद्धा मेहनत करणार. त्यांनी पाहिलं तर आजपर्यंत एवढं क्रिकेट खेळलं ते सोपं नाही त्यांचं क्रिकेट. त्यांनी उन्हाळ पावसाळ्यात क्रिकेट खेळताना कधी पाहिलं तर दिवसा क्रिकेट खेळत नाही, रात्रीचे क्रिकेट खेळत, पुन्हा एकदा दिवसा कोणत्या ना कोणत्या मैदानामध्ये क्रिकेट खेळताना त्यांनी चांगल्या प्रकारचा खेळ केलाय. पण त्यांच्या समोर असताना पाहिलं तर खरसुंडी संघ, या संघाच्या नावावर पाहिलं तर बऱ्याचशा ट्रॉफीज प्रथम क्रमांकाच्या पाहिल्यात आपण. या संघाच्या नावावर आपण पाहिलं तर अनेक पाहिलं तर असे विजय पाहिले, ते विजय अनपेक्षित होते. परंतु आज मॅच मध्ये काय करणार तो खरसुंडी संघ. पहिला बॉल उंच उडाला, झेल घेण्यासाठी कव्हरचा फिल्डर आहे तैनात, पकडला जाईल आणि त्याचबरोबर विकेट जाते. कुणाल बारसकर बॅक टू दी डगआउट. जवळपास ही पाहिलं तर मॅच आपण पाहिली आजच्या दिवसामध्ये शेवटची मॅच, अर्थातच ती पाहिलं तर पहिल्या राऊंडची न्यू बॅटर मैदानामध्ये. त्याची गरज, गुडलेटला बॉल, गुडलेट स्पॉटला बॉल टाकलेला आहे. विकेट किपरच्या बॉल आता जाऊन थांबला आणि जसा बॉल जाऊन डॉट गेलाय तसा हाल संघाचे सर्व पाठीराखे नक्कीच ते टाळ्यांचा वर्षाव करतात. जर का पाहिलं तर डॉट बॉल आला तर हाल संघ पाहिलं तर इथं थोडा आनंदात राहील, परंतु जर एखादा चौकार षटकार आला तर इथे या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी असणार, ती म्हणजे खरसुंडी संघाला. फटका केसलाय, लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर लॉंगाच्या अगदी मधोमध फिल्डर आले, पकडला जाईल. बॉल साईड स्क्रीनच्या अगदी बाजूला मिळेल ती फक्त धाव एक, आणि या एकीच्या मधून आता गरज असणार ती जिंकण्यासाठी 3 बॉल आणि त्याचबरोबर 9 धावसंख्येची गरज. 3 बॉल आणि 9 धावांची गरज असणार आहे. कोणता खेळाडू आपल्या टीमसाठी पाहिलं तर विजयाचा शिल्पकार ठरणार, कोणता संघ या मॅचला जिंकणार. परंतु या आधी पाहिलं तर आपण अशा बऱ्याच मॅचेस पाहिल्या, परंतु एवढी महत्वाची मॅच तीही पाहिलं तर हाल विपक्ष असताना खरसुंडी संघ या दोघांमध्ये चालू असलेली मॅच 3 मध्ये 9 पर्यंत पोहोचली आहे. इथे फटका दमदार आहे, बॉल हवेत, फिल्डर जज करतील, पकडला जाईल आणि खेळाडू होते बाद. प्रत्येक
प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये पाहिलं तर एकच होतं की माझे प्रभू श्रीराम अगदी माझ्या डोळ्यासमोर दिसतात. त्यांच्या विचारांवर चाललेला आपला भारत प्रभू श्रीरामांच्या नक्कीच चरणी नतमस्तक होऊयात. आणि आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 2 बॉलमध्ये 9 धावसंख्येचं आव्हान. आतापर्यंत रेकॉर्ड पाहता, आतापर्यंतची बॉलिंग पाहता, खरसुंडी संघ जेव्हा बॅटिंग करत होता तेव्हा त्या खरसुंडी संघासमोर हाल संघाने तगडं आव्हान निर्माण केलं. 33चं आव्हान असं वाटलं होतं सोपं आव्हान आहे, परंतु म्हणतात ना क्रिकेटमध्ये जिद्दीने खेळावं लागतं, तर जिद्दीने पेटला तो पहिले तर हाल संघ चांगली बॉलिंग करतो मैदानामध्ये. 2 बॉल मध्ये पाहिजेत आहेत त्या म्हणजे 9. आल्या आल्या पहिल्या बॉलवर केले आक्रमण, बॉलला पाठवले ढगात, मिळाला धावा 6 षटकार. मध्ये बॅटिंग करतात सन्माननीय निलेशदादा देशमुख यांच्याकडून पाहिलं तर मॅच जिंकेल त्या संघाला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार. षटकार जर मारला पाहिजे त्या खेळाडूला त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मॅच जिंकून दिली तर नक्कीच या खेळाडूला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार सन्माननीय निलेश देशमुख साहेबांकडून. ही मॅच महत्वाच्या क्षणामध्ये पोहोचले, टप्प्यामध्ये आला आणि त्याचा कार्यक्रम केला. परंतु आता जर का पाहिलं तर 1 बॉलमध्ये 3 धावसंख्येची गरज करायची असतील तर एखादा चौकार मारावा लागेल, तिहेरी धाव पळून काढावी लागेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. मॅच कोणी जिंकू दे, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाहीये. चौकार मारला तर 500 रुपये, परंतु मॅच जिंकल्यानंतर सर 1000 रुपये द्यावाच लागतील. चौकार मारल्यानंतर द्यावाच लागतील. 1,03,000ची गरज. डॉट बॉल आणि रिव्ह्यू मागितला बॅटिंग टीम कडून. चला हाल संघाच्या सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा हीच विनंती की बाहेर यायचं मैदानाच्या. मॅच कोणी जिंकलेलं नाही. अल्ताफ सर मॅच कोणी जिंकलेलं नाहीये. पंचांचा डिसिजन जोपर्यंत येते तोपर्यंत मॅच मध्ये कोणी एंट्री करणार नाहीये. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू त्याचा फायदा घेऊ शकतात, प्रत्येकाला अधिकार आहे. फेअर डिलिव्हरी आहे आणि विजय होतो नक्कीच पाहिलं तर इथे अवनी 11 एसी हाल संघ या मॅचला होतोय विजय. अगदी कमी धावांचं आव्हान आणि कमी धावांचं आव्हान जे डोंगरा एवढं उंच करून ठेवलं आणि आपल्या बॉलिंगच्या जीवावर, आपल्या बॉलिंगच्या ताकदीवर या मैदानामध्ये मॅच मध्ये खेळताना तब्बल 3 धावसंख्येने विजय होतोय. तो अर्थातच अवनी 11 एसी हाल संघ या मॅचला विजय होतोय.